काही येईना र येईना, आनंद पोटात माझ्या मायना र मायना, आनंद पोटात माझ्या मायना, आनंद पोटात माझ्या मायना र मायना. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय. तर आज श्रावणातील पहिला सोमवार आहे. तर सर्वांना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज नागपंचमी पण आहे, तर नागपंचमीच्याही सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर तुम्हाला माहीतच आहे की मी माझ्या माहेरी आलेली आहे आणि माझं माहेरचं गाव वाघापूर आहे. आणि वाघापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नागपंचमी केली जाते. तर मी का म्हणजे एवढी मोठी नागपंचमी आमच्या गावामध्ये साजरी का केली जाते याचं कारण आज तुम्हाला मी सांगणार आहे. तर याआधी आमच्या घराबाहेर मी तुम्हाला दाखवणार आहे की खूप मोठ्या प्रमाणात आजही म्हणजे गर्दी झालेली आहे दरवर्षीप्रमाणे. तर मी तुम्हाला ती दाखवते. मदत करायची आहे. मदत ही सावधी स्वरूपात स्वरूपात स्वीकारली जाईल. तर तुम्ही आता पाहिलंच आहात की भाविकांची गर्दी केवढी दर्शनास झालेली आहे. तर अशी दरवर्षीप्रमाणे भरपूर गर्दी वाघापूर गावामध्ये असते. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नागपंचमी वाघापूर गावामध्ये का होते यामागचं मी कारण तुम्हाला सांगणार आहे. तर याआधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वाघापूर नावाचं म्हणजे वाघापूर गाव हे गावाचं नाव वाघापूर का पडलं, तर तीच कथा आहे पण थोडी जराशी वेगळी आहे. तर तुम्हाला तर माहीतच आहे की इथे वाघरासूर नावाचा राक्षस होता. त्याने भगवान शंकरांची तपश्चर्या करून एक वर मागितलेला की त्याला कोणत्याही रूपात मारता येणार नाही, कोणतंही रूप घेतलं तरी. तर व्याघ्रासूर नावाच्या राक्षसाचा ह्या दक्षिण भागात खूप धुमाकूळ होता. तेव्हा श्री ज्योतिर्लिंग म्हणजेच आमचे ज्योतिबा आमचे गावाचे देवस्थान म्हणजे श्री ज्योतिबा यांनी इकडे पदार्पण केलं. तर श्री ज्योतिर्लिंग देवाला डायरेक्ट व्याघ्रासूर राक्षसाला मारता येत नव्हतं. त्यामुळे श्री भैरनाथांना त्यांनी सांगितले की म्हणजे मारण्यास आदेश दिला. तर व्याघ्रासूर राक्षसाने म्हणजे वेगवेगळे रूप घेत होता व्याघ्रासूर राक्षस आपल्याला मारू नये म्हणून. तर त्याने त्यावेळी बेडकाचे रूप घेतलेले होते. तर त्याला मारता येत नव्हतं म्हणून श्री ज्योतिर्लिंगाने श्री भैरनाथांना सांगितले की तुम्ही सापाचं रूप घ्या. तर श्री भैरनाथांनी सापाचं रूप घेतलं आणि व्याघ्रासूर राक्षसाला तो बेडकाच्या रूपामध्ये होता तर त्याला गिळंकृत केलं आणि व्याघ्रासूर राक्षसाचा वध झाला. तर तेव्हापासून त्या राक्षसाच्या नावावरून वाघापूर नाव हे तुम्हाला पडलं हे माहीतच आहे. तर त्यावेळी श्री भैरनाथांनी नागाचं रूप घेतलेलं, तेव्हापासून या गावामध्ये नागपंचमी ही मोठ्याने केली जाते. तर यामागचं कारण हे आहे. तर तेव्हापासून भरपूर प्रमाणात कर्नाटकातील असतील, गोव्यातील असतील, आंध्र प्रदेशातील असतील व महाराष्ट्रातीलही भरपूर भाविक वाघापूरला दर्शनास येतात खूप भक्तिभावाने. आणि या देवस्थानाचा महिमाही खूप आहे की म्हणजे असं अंधश्रद्धा म्हणता येणार नाही, पण जेव्हा साप वगैरे चावला वगैरे जातो तर डॉक्टरांच्याकडेही जातात, पण एक भक्तिभाव म्हणून इकडे भाविक दर्शनास पण येतात. तर यामुळे आमच्या गावची नागपंचमी खूप खास आहे. तर तुम्हीही जर वाघापूर गावला म्हणजे आला नसेल तर नक्की या गावाला विजिट द्या.
तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचा मी निरोप घेते. बाय.